रावेर तालुक्यातील वाघोड फाटा येथे रस्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या डोळ्यात माती फेकून तिची सोन्याची पोत लुटणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे। अजय बेलदार आणि नरेंद्र बेलदार दोघे राहणार अंतुर्ली, तालुका मुक्ताईनगर अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि शिपायाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। घरकुलासाठी जागेचा नमुना नंबर 8 चा उतारा देण्याच्या बदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे 3000 रुपये लाचेची मागणी केली होती। एका प्रकरणात मदत करण्यासाठी 20,000ची लाच मागितल्या प्रकरणी निंबोरा पोलीस ठाण्यातील हवालदार सुरेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसीबीच्या या कार्यवाहीमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। जळगाव शहरातील देवेंद्रनगर भागात राहणारे आयकर विभागाचे अधीक्षक मनीष कुमार सिंग हे बाहेर गावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने एका कार्यवाहीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एका आरोपीला अटक केली आहे। राज्यात अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी ही मोठी कार्यवाही मानली जात आहे। प्रेमसंबंधाचे नाटक करून एका तरुणीवर अत्याचार केल्याची आणि तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आली असून या प्रकरणी मुख्य आरोपीसह 2 चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक अत्यंत दुर्मिळ घटना जळगाव शहरात घडली आहे। एका रिक्षामध्ये घुसलेले बेडूक बाहेर काढण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा उलटली। या विचित्र अपघातात 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस डायरीत या अपघाताची नोंद झाली आहे। अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार चेतन धोबी याला जळगाव जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे। त्याच्यावर लूटमार, दहशत माजवणे आणि अवैध शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे। भुसावळ येथील एका वकिलाची शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल 21 लाखाची फसवणूक केली आहे। फेसबुकवर आलेल्या एका जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करणे त्यांना चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अकोला जिल्ह्यातील शेगाव अकोट रोडवरील भर दिवसा एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। गौरव बायस्कर असे मृत तरुणाचे नाव असून प्रेम प्रकरणातून हा गुन्हा झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने जिल्हा हादरला आहे। पुण्यात एका चुलत भावानेच आपल्या भावाचा खून करण्यासाठी 4 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे। अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा कट रचला गेला होता। पुणे पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह सुपारी घेणाऱ्या गुंड्यांना बेड्या ठोकल्या आहेत। संपूर्ण देशात गाजत असलेल्या पानिपतच्या सायको किलर पूनमच्या प्रकरणात मृत मुलीच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील अनेक न्यूज चॅनलवर आज या प्रकरणाचे अपडेट आणि पालकांच्या संतप्त प्रक्रिया दाखवल्या जात आहे। जळगावातील गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फी उशिरा भरणाऱ्या विद्यार्थिनी मुलींना परीक्षेस बसण्यास मनाई। जळगाव शहरातील नामांकित गोदावरी स्कूलमध्ये विद्यार्थी मुलींच्या भविष्याशी खेळ सुरू आहे। फी भरा अन्यथा परीक्षेस बसू देणार नाही अशा धमक्या शाळेतील शिक्षक देत असल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे। मी प्राजक्त तायडे, दैनिक हालो बातमीदार, जळगाव।